हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिजाइज. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचे थर बघणार आहोत. तर या टॉपिकचा इम्पॉर्टन्स असा आहे की तुम्हाला माहित असेल आता झालेली जी एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स आहे 2026 ची, त्याच्यामध्ये पण याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय वातावरणाचा थर. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची राज्यसेवा 2025 ची, त्याच्यामध्ये पण प्रश्न विचारला गेलाय. एमपीएससी राज्यसेवेच्या 2 मेन्सला प्रश्न हा विचारून गेलाय. ठीक आहे, म्हणजे टोटल मी इथं फक्त 4च लावलेत. तसं बाकी कंबाईनला प्रश्न येऊन गेलेत किंवा 2024च्या युपीएससी प्रिलिम्सला पण याच्यावरती प्रश्न येऊन गेले ते. त्यामुळे तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स समजला असेल. तर आजच्या पूर्ण लेक्चर मध्ये आपण याच्या रिलेटेड एक पण डाऊट राहणार नाही असं सगळा डाटा कव्हर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया आपण. पहिला आपल्याला बेसिक गोष्ट माहित पाहिजे की क्लायमेट आणि वेदर म्हणजे काय. इथं मी लिहिताना इंग्लिश मध्ये लिहिले, मराठीच्या विद्यार्थ्यांना मी एक्सप्लेन करतो, काय अडचण नाही त्यात. क्लायमेट आणि वेदर. तर वेदर हे हवामान असतं आणि क्लायमेट हे वातावरण असतं. आता याच्यामध्ये फरक काय, तर वेदर म्हणजे ही शॉर्ट टर्म चेंजेस असतो, जो अटमॉस्फिअर मध्ये शॉर्ट टर्म चेंजेस असतो त्याला आपण वेदर म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो की सकाळी सनी वेदर होता किंवा रेनी वेदर होता, विंडी वेदर होता. ठीक आहे, म्हणजे हवामान एका शॉर्ट टर्मचा असतो, एका दिवसामध्ये तो 4-5 वेळा बदलू शकतो, त्याचं काय. त्याच्यानंतर क्लायमेट. क्लायमेट ही लॉंग टर्म जी वेदरची कंडिशन असते त्याला आपण क्लायमेट म्हणणार आहे, म्हणजे वातावरण. ठीक आहे, म्हणजे जवळपास एक 50-60 वर्षामध्ये तिथलं वातावरण कसं आहे कंटिन्युअसली, म्हणजे हवामान कसं आहे, त्याला आपण क्लायमेट म्हणणार आहे. म्हणजे क्लायमेट एवढं लक्षात ठेवा, ही लॉंग टर्मची गोष्ट आहे आणि वेदर ही शॉर्ट टर्मची गोष्ट आहे. वेदर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे बदलू जाऊ शकतं किंवा एकाच दिवसामध्ये आपल्याला 4-5 वेगवेगळे वेदर्स पाहायला मिळतात, पण क्लायमेट ही लॉंग टर्मची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय किंवा वातावरण म्हणजे काय. आता आपण बेसिक आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीचे बाबा 3 भाग करतो. जसं की जो एअर वाला पार्ट आहे, ठीक आहे, पृथ्वीचा जो हवेचा भाग आहे त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे साधी डेफिनेशन म्हटलं तर एअर द लेअर सराउंडिंग द अर्थ. ठीक आहे, त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या सभोवती जे काय हवेचा थर आहे त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतो. तसंच आपल्याला जो लँडचा भाग आहे त्या लँडच्या भागाला आपण लिथोस्फिअर म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, लिथोस्फिअर. मराठीमध्ये आपण त्याला जो भूकवचाचा भाग आहे, ठीक आहे, शिलावरण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर एक राहिला तो म्हणजे वॉटरचा पार्ट. ठीक आहे, त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला जलावरण म्हणतो. आणि या तिघांचं मिळून शेवटी तयार होतं ते म्हणजे बायोस्फिअर तयार होतं. हे बेसिक आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की एअरला ऍटमॉस्फिअर, लँडला लिथोस्फिअर, वॉटरला हायड्रोस्फिअर आणि बायोस्फिअर. मराठीमध्ये सांगायचं झालं तर हवेच्या भागाला आपण वातावरण म्हणतो, जमिनीच्या भागाला आपण शिलावरण, पाण्याच्या भागाला आपण जलावरण आणि बायोस्फिअर म्हणजे ह्या सगळ्यांचे मिळून आपलं जीवावरण तयार होतं, जिथं आपल्या सजीव किंवा बाकीच्या जगण्यासाठी वातावरण आहे असा भाग. तर ऍटमॉस्फिअरची बेसिक डेफिनेशन काय, ऍटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ गॅसेस. म्हणजे बेसिक आपण म्हणतो की ऍटमॉस्फिअर किंवा एअर काय असतं तर मिक्सचर ऑफ गॅसेस असतात. फक्त गॅसेस असतात का, नाही, तर त्याच्यामध्ये वॉटर वेपर पण असतात आणि डस्ट पार्टिकल्स पण असतात. आता गॅसेसची पण आपण फुल इन्फॉर्मेशन घेणार आहे की गॅसेस आहेत कोणते, काय कोणते, त्यांचं प्रमाण किती, हे सगळं आपण बघणार आहे. आता या गॅसेसचं प्रमाण सगळीकडे कंटिन्युअसली एकसारखं आहे का, नाही. तर ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजन 120 किलोमीटरच्या वरती गेला तर ऑक्सिजन आपल्याला पूर्णपणे निग्लिजिबल आहे. तुम्ही बघितलं असेल की मोठमोठे माउंटेनियर्स असतात, उंच हवेच्या ठिकाणी जाण्यानंतर तिथं ऑक्सिजनचा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो, म्हणजे ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळायला चालू होतो. ते हेच कारण. ठीक आहे, म्हणजे जसं आपण हाईट वरती जातो तसं ऑक्सिजन कमी होईल, तर 120 किलोमीटरच्या नंतर आपल्याला ऑक्सिजनच भेटत नाही. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं बघितलं तर 90 किलोमीटर पर्यंत ठीकठाक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे गॅसेस पण मिळायचे बंद होतात. तर त्याच्यानंतर आपण बेसिक प्रमाण माहित पाहिजे. तर सगळ्यात जास्त आता काय आपलं 5वी-6वीच्या टेक्स्टबुक मध्ये पण हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे, नायट्रोजनचं आहे. आपण राऊंड फिगर 78% म्हणतो. ऑक्सिजनचं 21% आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं आता काय काय ठिकाणी 0.04% दिले, काय काय ठिकाणी 0.03% दिलं. ऍक्च्युअली हे किती आहे, तर ऍक्च्युअली हे 0.036 आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथे लिहिताना 36 आता 5 च्या वरती गेले म्हणून 0.4 पकडले. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्गॉन 0.9% आणि बाकीचे सगळे गॅसेस आहेत ते 0.01% आहे. बेसिक आपल्याला किती पर्यंत माहित पाहिजे, तर ऑर्गॉन पर्यंत तर आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आता हा क्रम चुकलाय, इथं ऑर्गॉन 3 नंबरला येतोय, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा खाली यायला पाहिजे. सगळ्यात जास्त नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, ऑर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.03 और 0.04 पकडा. त्याच्यानंतर राहिलेले सगळे इतर गॅसेस आहेत ते सगळे 0.01% मध्ये येतील. इथे तुम्हाला सगळे बाकीचे गॅसेस दिले आहेत. परीक्षेला विचारले तर मला वाटते कदाचित तुम्हाला कार्बन डायऑक्साईड पर्यंत माहित पाहिजे, बाकीचे सहजासहजी नाही विचारणार. विचारलं तर हायड्रोजनचे बघून जावं. ठीक आहे, 0. आपल्याला त्याच्यामध्ये 40 मिळतात, नंतर 5 वाला पार्ट येतो. त्याच्यानंतर लेयर्स, ह्याच्यावरती
आता जे आपण प्रश्न बघितले पाठीमाग, तर याच्यावरती जो 26 नंबरचा प्रश्न दिलाय आताच्या प्रिलिम्सचा असू दे, हा पुढच्या पॉइंट मध्ये कव्हर होईल. ठीक आहे, म्हणजे हा एक कव्हर आताच्या याच्यामध्ये होऊन जातो, किंवा हा वाला एक प्रश्न कव्हर होऊन जातो आणि कंबाईनचा एक प्रश्न कव्हर होऊन जातो. कशावरती? तर फक्त ह्या इमेज वरती. ठीक आहे, तर सगळ्यात खाली कोण असतो? ट्रोपोस्फिअर असतो, त्याला आपण तपांबर म्हणणार आहे. नंतर स्ट्रॅटोस्फिअर असतो, त्याला आपण स्थितांबर म्हणतो. मेझोस्फिअर, त्याला आपण मध्यंबर म्हणतो. त्यानंतर थर्मोस्फिअर आला आणि शेवटला एक्झोस्फिअर आला. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला आता याला आपण मराठीमध्ये आताचा जो राज्यसेवेचा पेपर आला त्याच्यामध्ये थर्मोस्फिअरच असं नाव दिले, त्यामुळे मला मला पण याचं मराठीतलं नाव माहित नाही, तर इथं देताना तिने थर्मोस्फिअरच दिले, त्यामुळे मी थर्मोस्फिअरच त्याला म्हणतो. ठीक आहे, हा. तर आता जो कोणता लेअर असेल का नाही त्याच्यावरचा येईल त्याला फक्त पॉज शब्द लावायचा. ठीक आहे, कोणता लावायचा? पॉज लावायचा, म्हणजे तिथे थांबवला जातो. ठीक आहे, स्ट्रॅटोस्फिअर आणि मेसोस्फिअरच्या वरती असेल स्ट्रॅटोपॉज असेल. ठीक आहे, त्यानंतर मेसोस्फिअर आणि थर्मोस्फिअरच्या मध्ये असेल मेसोपॉज असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा एक्झोस्फिअर आणि थर्मोस्फिअरच्या मध्ये असेल थर्मोपॉज, म्हणजे जो खालचा लेअर आहे का नाही त्याच्यावरतीच त्याचा काय असेल? पॉज वाला शब्द जोडायचा फक्त. म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या वरती ट्रोपोपॉज येईल, स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती स्ट्रॅटोपॉज येईल, मेझोस्फिअरच्या वरती मेझोस्पॉज येईल, थर्मोस्फिअरच्या वरती थर्मोपॉज येईल. ठीक आहे, हे इंग्लिश मीडियम साठी झालं. ठीक आहे, आता याला काय म्हणणार आपण? ह्याच्यामध्ये आपण फक्त स्तब्धी शब्द जोडायचा आहे. काय जोडायचं आहे? स्तब्धी शब्द जोडायचा आहे. तपांबरच्या वरती गेला तर तपस्तब्धी जोडायचा. ठीक आहे, म्हणजे फक्त स्तब्धी शब्द तुम्हाला जोडत राहायचा आहे. आता हे लेयर्स आपल्याला तोंडपाठच पाहिजे. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर, हे आपल्याला बेसिक गोष्टी माहित झाल्या. आता गॅसेस कोणकोणते आणि त्या गॅसेसचं काम काय काय? ठीक आहे, पहिल्यांदा म्हणजे आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळून जाते. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड वरती एक UPSC ला पण प्रश्न विचारून गेलाय, की समजा कार्बन डायऑक्साईड गॅस नसता तर काय झालं असतं, की बाबा टेम्परेचर पृथ्वीचं जवळपास 0 डिग्रीच्या आसपास राहिलं असतं, तर असं का? तर आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, कार्बन डायऑक्साईड इज मेट्रोलॉजिकल व्हेरी इम्पॉर्टंट गॅस ॲज इट इज व्हेरी ट्रान्सपरंट टू इनकमिंग सोलर रेडिएशन. ठीक आहे, म्हणजे तो सोलर रेडिएशन जे काही सूर्याकडून येते ते त्याला ट्रान्सपरंट आहे, म्हणजे सहजपणे त्याला येऊन देतो. ठीक आहे, पण काय करतो तो? ओपेक टू आउट गोइंग टेरेस्ट्रियल रेडिएशन. आता आपल्या पृथ्वीचं जे हिटिंग होतं, ठीक आहे, ते हिटिंग कशामुळे होतं? सूर्याकडून एअरखंड होत नाही. ठीक आहे, ते कधी होतं? सूर्याकडून हे रेज आलेत, रेज आल्यानंतर ते जमिनीवरती पडतात, जमिनीवरून वरती गेल्यानंतर स्ट्राईक होतात, त्याच्यानंतर ते ऍटमॉस्फिअर मध्ये काय केलं जातं? ट्रॅप केलं जातात, आणि ह्याच्यामुळे आपल्या अर्थचं काय होतं? हिटिंग होतं. ठीक आहे, मग हे काय करतं बाबा? कार्बन डायऑक्साईड हा तो इनकमिंग रेजला काय करत नाही, म्हणजे त्याला अडवत नाही, डायरेक्ट आपल्या टेरेस्ट्रियल पार्ट वरती येतील, परत रेडिएशन होतील, आणि ओपेक म्हणजे काय? की त्याला परत जाऊ देत नाही. ठीक आहे, त्याला इथं ट्रॅप करतात, त्याच्यामुळे आपलं हिटिंग वाढतं. इट ऑब्झर्व्स पार्ट ऑफ द टेरेस्ट्रियल रेडिएशन्स अँड रिफ्लेक्ट्स बॅक टू सम ऑफ द अर्थ सरफेस. परत अर्थ सरफेसला देतो, म्हणूनच आपण याला काय म्हणतो? ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. ठीक आहे, पुढचा येतो ओझोन लेअर. सगळ्यांना माहिती आहे ओझोन अल्ट्राव्हायोलेट रेजला फिल्टर करतो, असं करतो तसं करतो, ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याचा फक्त असतो कुठं काय कुठं आपल्याला हे माहित पाहिजे. तर याची उंची आहे 10 ते 50 किलोमीटर. कोणत्या लेअर मध्ये असतो हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर असतो तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो, इथे दाखवले तुम्हाला. हा, इथं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. जो ओझोन थर असतो तो स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे सितांबरामध्ये असतो. काय काय एमपीसीच्या एन्व्हायरमेंटच्या सॉरी युपीएससीच्या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नामध्ये विचारला जातो, की जो ओझोन लेअर आहे समजा तो ट्रोपोस्फिअर मध्ये असेल तर तो काय असणार आहे? तर तो एक पोल्युटंट आहे. ठीक आहे, किंवा तो ग्रीन हाऊसचं काम करतो. ठीक आहे, म्हणजे जर हा ओझोन लेअर ट्रोपोस्फिअर मध्ये असेल तर तो एक पोल्युटंट आहे, जर स्ट्रॅटोस्फिअर असला तर तो फायद्याचा आहे, पण ट्रोपोस्फिअर मध्ये असला तर तो धोक्याचा आहे. ठीक आहे, एवढं माहित पाहिजे. आणि जो स्ट्रॅटोस्फिअर असतो तो कायम ओझोन लेअर मध्ये ओझोन लेअर मध्ये आपल्याला ओझोन लेअर हा आपल्याला स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पाहायला मिळतो, एवढं माहित पाहिजे. त्यानंतर वॉटर वेपर. वॉटर वेपर जर जशी हाईट वाढत जाईल तसं तसं वॉटर वेपरचं काम कमी होत जातं. ठीक आहे, त्यानंतर वॉर्म अँड वेट ट्रॉपिक्स. ठीक आहे, इथं जवळपास आपल्याला 4% व्हॉल्यूम, टोटल एअरचं व्हॉल्यूम आहे, तिथं वॉर्म अँड वेट ट्रॉपिक्स मध्ये आपल्याला 4% पाहायला मिळतं. आणि जिथं ड्राय अँड कोल्ड रिजन आहे, म्हणजे पोलार रिजन वगैरे आहे, तिथं आपल्याला 1% पेक्षा पण वॉटर वेपर कमी पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर वॉटर वेपर also decreases from the equator to poles. ठीक आहे, आता इक्वेटर वरती तुम्हाला विचारलं की बाबा, आता इक्वेटर मराठीमध्ये आपण त्याला विषुववृत्त म्हणतो, पोल्स म्हणजे त्याला ध्रुव म्हणतो. विषुववृत्तावरती जे बाष्पीभवन जे पाण्याचं प्रमाण आहे वॉटर वेपरचं, ठीक आहे, त्याचं प्रमाण जास्त असतं ऍज कम्पेरेटिव्ह पोल्स थ्रू. ठीक आहे, त्यानंतर हे इन्सुलेशनचं काम करतं, तेच जे कार्बन डायऑक्साईड काम करतं तेच. म्हणजे याचं काय आहे? ब्लँकेट. आपण ऍक्ट लाईक द ब्लँकेट. ठीक आहे, म्हणजे काय करतो ह्यो? अर्थ नायदर टू बिकम कोल्ड और नॉर हॉट. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीला हे जास्त गरम पण करत नाही आणि जास्त थंड पण करत नाही. त्यानंतर एक नोट दिल्या, ही नोट फक्त वाचून घ्या, ही एवढी काय खास महत्वाची नाही. ठीक आहे,
त्यानंतर पुढचा डस्ट पार्टिकल्स. डस्ट पार्टिकल म्हणजे काय? डस्ट पार्टिकल असे सॉलिड पार्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये काय काय आहेत, वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू येणारे पार्टिकल्स ऍड होतात, जसं की सी सॉल्ट असू दे, ठीक आहे, त्यानंतर फाईन सॉल्ट, त्यानंतर ऍश वगैरे, पोलन्स, पोलन्स म्हणजे जे आपल्या फुलामधले पोलन ग्रेन सांगितले, त्यानंतर डस्ट, ठीक आहे, हे सगळे एकत्र पार्ट्स येतात, त्याला आपण डस्ट पार्टिकल्स म्हणतो, ठीक आहे. आता डस्ट पार्टिकल्स हे जनरली कॉन्सन्ट्रेटेड इन लोअर लेयर्स, म्हणजे पृथ्वीचा असा आपण पूर्ण भाग पकडला वरती उंचीपर्यंत, तर खालच्या भागामध्ये डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीचे कण जास्त असतात, ठीक आहे. जस जसं वरती जाशील तस तसं काय त्याचं प्रमाण कमी कमी होत जाईल, ठीक आहे. त्यानंतर सब ट्रॉपिकल, आता पृथ्वीमध्येच परत आपण काय केलं, असे भाग केलेत ना, ठीक आहे. तर जो पहिला विषुववृत्ताजवळचा भाग दिसतो त्याला आपण ट्रॉपिकल रिजन म्हणतो, त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो त्याला सब ट्रॉपिकल, नंतर टेम्परेट, नंतर पोलार, ठीक आहे. तर त्याच्यामधला हा जो सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला डस्ट पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन हाय मिळते. इथे इमेज मध्ये पाहायला मिळेल की हा जो लेअर दिसतोय, ठीक आहे, हा सगळा सब ट्रॉपिकल आणि टेम्परेटचा रिजन आहे. इथला खालचा भाग आहे तो विषुववृत्ताचा भाग आहे, ठीक आहे. आणि वरचा जो पोलचा साइडचा आहे त्याला आपण पोलार रिजन म्हणणार, तिथं कमी पाहायला मिळतो आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर पुढचा डस्ट पार्टिकल्स आणि साल्ट्स हे काय करतात, तर हायग्रोस्कोपिक न्यूक्लियस करतात, म्हणजे ह्याच्या जवळ काय करतात, वॉटर ड्रॉपलेट्स एकत्र येतात. तुम्हाला माहित असेल की एक फन फॅक्ट आहे की अमेझॉन मध्ये पाऊस जास्त पडण्यासाठी मदत कोण करतं, तर सहारा डेझर्ट मदत करतं. आता हे कसं काय, तर काय होतं, सहारा डेझर्ट मधले जे धुळीचे कण आहेत ते सहारा डेझर्ट मधले धुळीचे कण पुढे इथं या साईडला आपल्याला सॉरी अमेझॉन मध्ये आलेत, तर ते काय करतात, हायग्रोस्कोपिक न्यूक्लियसचं काम करतात, म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स एकत्र एकत्र कंडेन्स व्हायला मदत करतात, त्यामुळे अमेझॉन मध्ये जास्त पाऊस पडतो, ठीक आहे. हा एक फन फॅक्ट आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर बघायचं. इथं लेयर्स उलटे झाले, तर सगळ्यात अगोदर ट्रोपोस्फियर, नंतर स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर, एक्झोस्फियर हे लेयर्स आहेत, ठीक आहे. जसं वरती जनरली काय होतं, स्टार्टला टेम्परेचर कमी होतात, आपल्याला काय वाटतं, आपण बघितलेलं असतात थंड हवेचे ठिकाण आपल्या नजरेत असतो, हिमालय, त्यानंतर हे पाचगणी म्हणा, महाबळेश्वर म्हणा, हे थंड हवेचे ठिकाण आठवतात. आपल्याला काय वाटतं की जसं उंचीवरती जाऊ तसं तसं टेम्परेचर कायम कमी होणार, ठीक आहे. तर तसं नाही, ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेत, हे आपण परत चेक करू आपण, ठीक आहे. एवढं खरं आहे की डेन्सिटी कमी होत जाते, म्हणजे काय, जे एअर जसं हवा जे आहे ती जसं वरती जाऊ उंचीवरती जाऊ तसं काय होणार, विरळ विरळ होत जाणार, ठीक आहे. म्हणजे डेन्सिटी तर कमी होत जाईल पण टेम्परेचर आपल्याला कायम कमी होईल असं नाही, ठीक आहे. हे 5 लेयर्स आपल्याला माहित पाहिजे. आता टेम्परेचर वरती जो तुम्हाला प्रश्न पहिला सांगतो, टेम्परेचर वरती कोणता प्रश्न विचारलाय, तर हवाला विचारलाय, ठीक आहे. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीवर बरोबर कमी होते, ठीक आहे. तपांबर म्हणजे खालचा लेअर, हा तर हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बाकीचे पण लेयर्स बघणार आहे. त्यानंतर हाच कितीचा आहे, 25 ची फ्री आहे ना, तर राज्यसेवा 2023 ची मेन्स आहे त्याच्यामध्ये हाच वाक्य आहे, ठीक आहे. तपांबरामध्ये जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. आता इथं पण बरोबर आहे, ठीक आहे. आता इथं आकडा 160 दिलाय, काय काय ठिकाणी 165 दिलाय, ठीक आहे. आता आपण आम्ही ज्या डाटा घेतला त्याच्यामध्ये 165 दिलाय, ठीक आहे. 160 165, ठीक आहे, काय अडचण नाही, त्याच्या आसपास बरोबर आहे सर. हा, तर आपल्याला आता प्रत्येकाचं कुठं टेम्परेचर वाढते आणि कुठं, आणि पाठ करायला सोपं आहे किंवा लक्षात ठेवायला सोपं आहे, फक्त आपल्याला लेयर्स माहित पाहिजेत, बाकी काय नको, ठीक आहे. तर काय पहिला हे दिलंय की डेन्सिटी आणि टेम्परेचर प्रत्येक लेअर मध्ये वेगवेगळं आहे. त्यानंतर डेन्सिटी हायर नियर द सरफेस, म्हणजे जमिनीच्या भूभागाला डेन्सिटी जास्त असणार ऑब्विसली, जसं जसं उंचीवरती जाऊ का ग्रॅव्हिटीचा भाग आहे, ठीक आहे. ग्रॅव्हिटी काय करणार आहे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जेवढं पार्टिकल्स आपल्या सोबत ठेवता येईल तेवढं ठेवणार आहे, ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, खालच्या भागामध्ये जास्त पार्टिकल्स, नंतर नंतर जे हलके हलके असतील ते वरती, मग जसं वरती जाऊ तसं कमीच कमी होत जाणार आहे. बाकी किती केलेत आपण, 5 केले. कोणते कोणते, ट्रोपोस्फियर सगळ्यात खालचा, ठीक आहे, ट्रोपोस्फियर सगळ्यात खालचा, नंतर स्ट्रॅटोस्फियर, नंतर मेसोस्फियर, नंतर थर्मोस्फियर आणि नंतर एक्झोस्फियर. मधला भाग ट्रोपोपॉज, त्यानंतर स्ट्रॅटोपॉज, त्यानंतर मेसोपॉज, ठीक आहे. हे सगळं त्याला आपण मराठीमध्ये तपांबर, स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, त्यानंतर ह्याला थर्मोस्फिअर्स म्हणले, त्यानंतर पुढचा एक्झोस्फियर, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा ग्राफ दिसतोय, स्टार्टला काय झाले की टेम्परेचर कमी होत गेले, म्हणजे तुम्हाला एक बेसिक गोष्ट कळली की तपांबर किंवा स्थितांबर ह्याच्यामध्ये टेम्परेचर कमी होते. हा, तर याच्यामध्ये दिले की हा सगळ्यात लोएस्ट लेअर आहे, वेदर फिनॉमिना सगळे पाहायला आपल्याला इथं पाहायला मिळतात, आणि टेम्परेचर काय होतं, कमी होतं. तपांबरामध्ये टेम्परेचर कमी होतं. एकाड एक करत जायचं, पहिल्यांदा तुम्हाला टेम्परेचर कमी करायचं, नंतर वाढवायचं, परत कमी करायचं, ठीक आहे. आता स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढत जाते, ठीक आहे. पहिला इथं -40 50 च्या आसपास गेले, ते परत 20 च्या आसपास वाढत गेलं, ठीक आहे. परत टेम्परेचर कमी होत गेलं, परत टेम्परेचर वाढत गेलं, म्हणजे एकाड एक. जर तुम्हाला लेअर माहित असतील आणि ट्रोपोस्फिअर मध्ये फक्त लक्षात ठेवायचं, आपण थंड हवेचे ठिकाण बघतोय ती सगळे ट्रोपोस्फिअर मध्ये, आणि जसं आपण थंड हवेचे ठिकाण जातोय तसं तसं टेम्परेचर कमी होते. पहिल्या लेअर मध्ये कमी होते माहित असलं की ऑटोमॅटिक तुम्हाला वरचं सगळं कळणार आहे, ठीक आहे. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये मी काय सांगितलं की टेम्परेचर आता काय व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागले. ही खालची पट्टी बघा, खालच्या पट्टीमध्ये तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. तर टेम्परेचर काय व्हायला लागले, इन्क्रीज व्हायला लागले जसं जसं अल्टिट्यूड वाढेल. आणि इथं काय ओझोनचा लेअर आहे,
ठीक आहे, इथं आपल्याला ओझोन पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा येतो मेसोस्फिअर. मेसोस्फिअर मध्ये परत काय व्हायला लागलं, टेम्परेचर डिक्रीज व्हायला लागलं. काय व्हायला लागलं, टेम्परेचर डिक्रीज व्हायला लागलं. आणि इथं काय मिळतात आपल्याला, मेटर्स बर्न होतात, म्हणजे बाहेरून जे मेटरॉइड्स येणार आहेत, ठीक आहे, ते मेटर्स काय होणार आहे, या मेसोस्फिअर मध्ये बर्न होतात. ठीक आहे. त्यानंतर थर्मोस्फिअर, परत उलट टेम्परेचर इन्क्रीजेस विथ अल्टिट्यूड. थर्मोस्फिअर मध्ये काय होणार आहे, परत टेम्परेचर वाढत जाईल. इथं काय मिळतात आपल्याला, ऑरोराज मिळतात. ठीक आहे, हे आपण पुढच्या लेअर मध्ये जेव्हा मी लेअर तुम्हाला सगळे सांगू त्याच्यामध्ये ऑरोराज काय असतात, म्हणजे दोन प्रकारचे ऑरोराज असतात, ऑरोरा बोरेलिस आणि ऑरोरा ऑस्ट्रेलिस. ठीक आहे, हे काय आहे तर आयन्स जे सनकडून रॅडिएशन्स येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यासोबत आपले जे या थर्मोस्फिअर मध्येच एक सबपार्ट येतो आयनोस्फिअर, तो काय करतो, रिॲक्ट करतो आणि वेगवेगळे कलरफुल भाग देतो. ठीक आहे, मग ते आपल्याला ऑरोरा ऑस्ट्रेलिस असतो. ऑस्ट्रेलियावरून लक्षात ठेवा की खालच्या भागामध्ये दिसतात. सदर्न पोलला दिसतो त्याला ऑरोरा ऑस्ट्रेलिस म्हणतो, नदर्न पोलला दिसतो त्याला आपण ऑरोरा बोरेलिस म्हणतो. ठीक आहे, आणि एक्झोस्फिअर हा स्पेसला कनेक्टेड असतो. ठीक आहे, एक्झोस्फिअर असणार आहे तो स्पेसला कनेक्टेड असतो. आता एक 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 बघूया. पहिला ट्रोपोस्फिअर, सगळ्यात लोवेस्ट मोस्ट लेअर आहे. ठीक आहे, हा युपीएससी मला अॅक्युरेट आठवते तर युपीएससी 2024 ची जी प्रिलिम्स होती, ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला कोणता तर हवाला पण, की बाबा थिकनेस त्याची कुठे जास्त असते आणि कुठे कमी असते. ठीक आहे, तर ऍव्हरेज हाईट ह्याची किती तर 13 किलोमीटर ते 13 किलोमीटर रफली 8 किलोमीटर म्हणजे याच्या आसपास, म्हणजे आणि इक्वेटर बघितलं तर किती ऍव्हरेज हाईट त्याची 13 किलोमीटर आहे. ऍव्हरेज किती 13 किलोमीटर आहे. हाईट त्याची पोल जवळ किती आहे 8 किलोमीटर आहे आणि इक्वेटर जवळ 18 किलोमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे पोल जवळ त्याची हाईट कमी आहे ऍज कम्पेअर टू इक्वेटर हाईट कशी आहे त्याची जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे विषुववृत्तावरती ट्रोपोस्फिअर कसा आहे, जास्त उंचीपर्यंत आहे आणि ध्रुवावरती काय आहे तो कमी उंचीवरती, एवढं माहित असतं. आणि दोघांचे ऍव्हरेज विचारलं तर 13, पोलवर विचारलं तर 8 आणि इक्वेटर विचारलं तर 18. मराठीमध्ये सांगायचं झालं तर सरासरी विचारलं तर उंची किती आहे तर 13 किलोमीटर आहे. जर ध्रुवावरती विचारलं तर 8 किलोमीटर आहे आणि विषुववृत्तावरती विचारलं तर 18 किलोमीटर आहे. आता याची थिकनेस कुठे आहे तर ग्रेटेस्ट थिकनेस ऍट द इक्वेटर, विषुववृत्तावरती ट्रोपोस्फिअरची थिकनेस जास्त असते. आता याचे कारण काय, ती सगळी कारण बघणार आहेत. कारण एमपीसी ला काय विचारणार आहेत, कारण विचारले तर युपीएससी सारख्या पेपरला विचारतील ज्याच्यामध्ये 100% कन्सेप्ट वरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर याच्यामध्ये काय असतात, डस्ट पार्टिकल्स असतात, वॉटर वेपर असतात. आता हे दाखवलंय तुम्हाला, पृथ्वी आपली इथं पोल्सला फ्लॅट आहे. ठीक आहे, त्यानंतर काय इक्वेटरला जिथं बल्ज आउट आहे या साईडला काय झालं फुगेर आहे. बाकी बारक्या लहान मुलांची जर पुस्तकं बघितली जातात त्याच्यामध्ये तुम्हाला एक डाटा पाहायला मिळेल की पृथ्वीचा आकार संत्र्यासारखा दिसतो का, तर पोलच्या साईडला काय ती चपटे आहे आणि इक्वेटरला काय झालं फुगेर आहे. ठीक आहे, आता एक कारण काय आहे की बाबा ट्रोपोस्फिअर सर पोलच्या साईडला कमी हाईट वरती आहे आणि सॉरी पोलच्या साईडला कमी हाईट वरती आणि इक्वेटर वरती जास्त आहे, विषुववृत्तावरती रुंदी जास्त आहे. ठीक आहे, तर पहिलं कारण म्हणजे काय, स्ट्रॉंग कन्व्हेक्शन करंट. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय, जशी जशी आता पोलच्या साईडला काय पोल वरती, ठीक आहे, इथं आला किंवा इथं आला, ह्याच्यामध्ये काय होतं की एअर जी असते ती एकदम कोल्ड असते आणि कोल्ड एअर काय होणार आहे ती एकदम डेन्स व्हायला चालू होते. डेन्स म्हणजे काय, वॉर्म एअर असली तर ती लांब 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 पार्टिकल्स असते ते, ठीक आहे, दूर दूरवर असतील, पण कोल्ड एअर असली तर ते पार्टिकल्स सगळे काय होते ते जवळ जवळ यायला चालू होते ते. त्यामुळे पहिला हे एक्सपांड व्हायच्या ऐवजी काय होतं ते कमी एरियामध्येच बसून जातं आणि इथं काय टेम्परेचर ऑलरेडी जास्त आहे त्यामुळे काय जास्त प्रमाणात ते काय होतं एक्सपांड होत जातं. दुसरा म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पोल वरती जास्त असतो ऍज कम्पेअर टू इक्वेटर वरती कमी असतो. आता असं का, कारण मी तुम्हाला सांगितले की पृथ्वी पोलच्या साईडला किंवा ध्रुवावरती काय चपटे, मग आता आपण साधी रेडियस काढली तर हे अंतर काय इथून जवळ आहे, मग मला सांगा केंद्रकापासून जी गोष्ट जवळ आहे त्याच्यावरती ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असणार आहे आणि हे इक्वेटरचं अंतर कसं आहे लांबच आहे, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असणार आहे, त्यामुळे पोलचे जो पार्टिकल्स आहेत ते खाली खेचले जातील ऍज कम्पेअर टू इक्वेटर. त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की विषुववृत्तावरती उंची त्याची जास्त असेल, ध्रुवावरती उंची त्याची कमी असेल. हे एक पहिलं कारण झालं. हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ह्याच्यावरती नाही जास्त लक्ष दिलं तर चालेल, युपीएससी ला जे स्टडी करते त्यांना ही गोष्ट माहित पाहिजे. त्यानंतर पुढचा म्हणजे कोणता काय सांगता येत नाही, एमपीसी ला पण विचारतील, फक्त ओव्हरऑल मी सांगितलं. त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, एखादी गोष्ट फिरत असताना त्याचा हा जो सेंटरचा जो भाग आहे, सेंटरला सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असतो आणि वरती ज्याची तो टोक आहे त्या टोकाला कमी असतो. त्याच्यामुळे इथला जो इक्वेटरचा भाग आहे तो बाहेर बाहेर फेकला जाईल. ठीक आहे, जेव्हा एखादी गोष्ट गोल फिरते तेव्हा त्याचं जे टोक आहे, वरचं टोक असू दे खालचं टोक असू दे, तिथं जास्त फिरत नाही. ठीक आहे, कारण त्याचा एरियाच कमी असतो, पण त्याचं जे सेंटर असणार आहे जसं की याचं विषुववृत्त किंवा इक्वेटर, तिथं फोर्स जास्त असणार आहे, तो बल्ज आउट पार्ट आहे त्यामुळे परत त्याची लेंथ वाढत जाईल. ठीक आहे, आणि इथं वेदर फिनॉमिना पाहायला मिळतात. मला वाटतं की ट्रोपोस्फिअर किंवा तापमानाबद्दल तुमचे सगळे डाऊट क्लिअर असतील. पुढचा लेअर बघूया. सॉरी, एक नॉर्मल लॅप्स रेट, हे मी मागच सांगितले. ठीक आहे, की टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे, त्यानंतर हे बाकी सगळे सांगितले, वॉटर ड्रॉपलेट ऍब्झॉर्ब करतात ते सगळं सांगितले. आता लॅप्स रेट
आता जो आपला पेपर झाला त्याच्यामध्ये मी 160 दिलं. आता मी जिथून ज्या बुक मधून डाटा घेतला त्याच्यामध्ये 165 दिले, ठीक आहे. म्हणजे 165 मीटर वरती गेल्यानंतर 1 डिग्री कमी होतं, ठीक आहे. 1 डिग्री सेल्सिअस आपण जसं वरती जाऊ तसं 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 कमी कमी होत जातो, ठीक आहे. म्हणजे हे फक्त लक्षात ठेवा, 1 डिग्री सेल्सिअस 165 मीटरला कमी कमी होत जातो. आणि ह्याला आपण काय म्हणणार, जो उंचीनुसार टेम्परेचर कमी होतं त्याला आपण टेम्परेचर लॅप्स म्हणतो. ट्रोपोपॉज सांगितलं. ट्रोपोपॉज म्हणजे काय, ट्रोपोस्फिअर संपल्यानंतर जो कोणता लेअर होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रोपोपॉज म्हणणार आहे. कशाच्या मधला असेल विचारलं तर इकडे तुम्हाला आकृती दिसते, वरती स्ट्रॅटोस्फिअर आहे, खाली ट्रोपोस्फिअर आहे, मधला दिसतो तो ट्रोपोपॉज. म्हणजे कोणता, तपांबर आणि स्थितांबर यांच्या मधला भाग, ठीक आहे. हा सेपरेट झोन करतो, दोघांना करतो हे सांगितलं तुम्हाला. आणि इथं कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. पुढचा भाग बघायचा आपल्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. आता स्थितांबराची उंची किती असते, स्थितांबराची उंची पकडा जवळपास 50 किलोमीटर. किती असत्या, 50 किलोमीटर असते. ह्याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये टेम्परेचर जसं उंचीनुसार जाऊ तसं टेम्परेचर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. हे पहिल्या अगोदरच्या चार्ट मध्ये बघितलंय. माझं मत आहे तुम्ही तो चार्टच फक्त करा, बास आहे तुम्हाला तेवढे, त्याच्यावरती निम्मे प्रश्न सुटून जातील. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय, ओझोन लेअर आहे, तो काय करतो, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऍब्झॉर्ब करायचं काम करतो, ठीक आहे. त्यानंतर मेजर फिनॉमिना इथे शक्यतो होत नाही, ठीक आहे. त्यानंतर कमर्शियल जेट जे विमान आहेत, ती विमानं ह्या भागामधून जास्त जातात स्ट्रॅटोस्फिअर. आता याचे कारण काय, कारण का इथे जास्त प्रमाणात ढग वगैरे मिळत नाहीत, किंवा ऍटमॉस्फेरिक जो टर्ब्युलन्स होतो वातावरणामध्ये जास्त बदल आपल्याला इथं पाहायला मिळत नाही, ठीक आहे. मेजर जे काही फिनॉमिना आहे ते ट्रोपोस्फिअर मध्ये पाहायला मिळते, ठीक आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये एवढा काय जास्त ढगांचं किंवा वातावरणामध्ये जास्त बदल पाहायला मिळत नाही. त्यामुळे जे मेजर कमर्शियल प्लेन्स असतात ते ह्या भागामधून जातात. त्यानंतर लोअर पार्ट मध्ये काय असतात, लेअर आहे, ओझोन लेअर आहे, त्याला आपण ओझोस्फिअर पण म्हणतो किंवा किमोस्फिअर पण म्हणतो, ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. पुढचा मेझोस्फिअर, त्याला आपण मध्यांबर म्हणणार आहे, ठीक आहे. मध्यांबराच्या वरती असतो तो मध्यस्तब्धी असतो, ठीक आहे. मध्यांबराच्या जो खाली असणार आहे त्याला आपण जो स्थितांबराचा सांगितलं म्हणजे त्याला आपण स्थित स्तब्धी म्हणणार आहे, ठीक आहे. फक्त स्तब्धी शब्द जोडत जायचं ज्याच्या काही पुढे असेल तुम्हाला, ठीक आहे. हा, आता एक एक बघू. मेझोस्फिअर ह्याची उंची 80 किलोमीटर पर्यंत आहे. त्याची अगोदरचा आपण जो बघितला त्याची 50 किलोमीटर, आणि त्याच्या अगोदरचं सांगितले तुम्हाला एव्हरेज 13 किलोमीटर आहे, नंतर 50, नंतर 80, ठीक आहे. इथं काय होणार आहे टेम्परेचर, आता टेम्परेचर डिक्रीजेस होत जाईल, ठीक आहे. किती पर्यंत जातं तर -100 डिग्री, ठीक आहे, पर्यंत जातं. 80 किलोमीटर पर्यंत उंची आहे, ठीक आहे. आणि याचा वरचा लेअर असतो त्याला मेसोपॉज म्हणणार आहे. आणि इथं मेटेरॉइड्स किंवा मेटिओर म्हणा, फरक आहे सोडा, मेटेरॉइड्स मेटिओर, ठीक आहे. ह्याच्यामध्ये फरक आहे, ठीक आहे. पण तो फरक आता तर काही गरजेचं नाही. फरक काय आहे की तो आता पृथ्वीच्या बाहेर असला तर त्याचं वेगळं नाव आहे, पृथ्वीच्या वातावरणामध्ये आला तर त्याचं वेगळं नाव आहे, आणि पृथ्वीवरती पडल्यानंतर वेगळं नाव आहे. सगळ्याच्या पुढे मेटेओर आहे, फक्त एवढंच फरक आहे, ठीक आहे. आता मेटेओर असतो तो मध्ये असतो, मेटेरॉइड खाली असतो, आणि मेटेरॉइड ड असला तर वरती आला, मेटेरॉइड ट असला तर खाली आला, आणि मेटेओर असला तर वातावरणात आला, एवढं माहित असू दे. त्यानंतर पुढे थर्मोस्फिअर याला आपण थर्मोस्फिअर पेपर मध्ये तर 2026 थर्मोस्फिअरच नाव दिले. याची उंची किती असते तर आता पहिला किती सांगितलं, एव्हरेज 13 आहे, 13 ते बाकी मग त्याची 8 असू शकते आणि पुढे 18 असू शकते, हे सांगितलं तुम्हाला. 13 एव्हरेज पकडा. त्यानंतर पुढचा आला, हे ट्रोपोस्फिअरचं झालं, पुढचं स्ट्रॅटोस्फिअरचं 50, नंतर पुढे 80, आणि आता पुढचा आलाय 80 ते पुढचा आपल्याला मिळेल 740 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे थर्मोस्फिअर, ठीक आहे. आता थर्मोस्फिअर मध्ये काय टेम्परेचर काय होणार, परत वाढत जाईल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर वाढत जाईल. इथं आता इथलं जे हे आहेत, जे पार्टिकल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स, ते लांब लांब अंतरावरती असतात. त्यामुळे एखादा पर्सन तिथे गेला तर त्याला हीट जास्त फील होत नाही. का फील होत नाही, कारण का जे एअर पार्टिकल्स ते लांब लांब आहेत. आता ह्याच्यामध्ये पार्ट असतो तो म्हणजे आयनोस्फिअर, ठीक आहे, त्याला आपण आय नंबर म्हणतो, ठीक आहे. आता ह्याचा मी तुम्हाला मगाशी ऑरोरा ऑस्ट्रेलिस आणि ऑरोरा बोरेलिस सांगितलं, जे कलर फिनॉमिना आपल्याला पाहायला मिळतो चांगलं चांगलं म्हणजे दिसायला, ठीक आहे. तो जो लेअर आहे तो 80 ते 400 च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे. हे काय करतात की वेगवेगळे रेडिएशन आले त्यांना रिफ्लेक्ट बॅक करायचं काम करते, ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर पूर्णपणे इन्क्रीज व्हायला चालू होणार. थर्मोस्फिअर मधला एक महत्वाचा भाग म्हणजे आपलं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ते आपल्याला थर्मोस्फिअर मध्ये पाहायला मिळतं. पुढचा आयनोस्फिअर मध्ये आपले जे रेडिओ वेव्हज वगैरे आहेत, ठीक आहे, सॅटेलाइट वगैरे हे सगळे जे रेडिओ वेव्हज किंवा आपण हे सगळे बाकीच्या गोष्टी बघतो ते आयनोस्फिअर मध्ये पाहायला मिळतात. एक्झोस्फिअर सगळ्यात बाहेरचा लेअर आहे, ठीक आहे, ह्याला बाह्यांबर आपण म्हणतो. आणि हा डायरेक्ट स्पेसला कनेक्टेड असतो. कधी 400च्या वरती सांगू शकता किंवा 740 विचारलं तरी पण तुम्हाला बरोबर द्यायचं, ठीक आहे. हा स्पेसला लेअर कोइन्साइड करतो, ठीक आहे. तर मला वाटतं आपण सगळा डाटा कव्हर केलाय. असा एक पण प्रश्न राहणार नाही की जो आपण कव्हर करणार नाही, ठीक आहे. म्हणजे एक आणि एक फॅक्ट आपण कव्हर केलाय. ह्यातले तर तुम्हाला सगळेच प्रश्न सुटून जातील, ठीक आहे. आता इथं दाखवलंय एक हवाला प्रश्न एक दाखवलाय की तिथे मेन्स आलेला आहे, ठीक आहे. आता हे
हे जानेवारी 2023 मध्ये पेपर झाले, 22 ची मेन्स आहे. ठीक आहे. तपांबर मध्यावरण आलाय. ठीक आहे. त्यानंतर स्थितांबर आलाय, त्यानंतर तापमंडळ आले. ठीक आहे. म्हणजे अशी बरीच नावं तुम्हाला इथं काय करायचंय लेअर नुसार लावायचं, इथं काय करायचंय लेअर नुसार लावायचं. आणखीन एक कंबाईनचा पेपर होता पण तुम्हाला भेटला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे ठराविक वेगवेगळे असतील तेवढे दिले ते. ठीक आहे. हवाला भेटला. त्यानंतर इथं दाखवलंय या उंचीनुसार किती 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 सेंटीग्रेड कमी होतो काय होतो. ठीक आहे. इथे सगळं दाखवलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय काय होतं म्हणजे बऱ्याचपैकी आपले सगळे प्रश्न कव्हर झाले ते. मग हा व्हिडिओ तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा असू दे, ग्रुप बी असू दे, ग्रुप सी असू दे किंवा जे युपीएससी करणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. तर आपण व्हिडिओ आता इथे स्टॉप करू. जवळपास सगळा डाटा कव्हर झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज आयस या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.